वसमत शहरातील सर्व सकल मराठा समाज बांधवांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आणि मनोज जरांगे यांनी केलेल्या उपोषणाला लढ्याला यश आले असून हा आनंदोत्सव वसमत शहरात फटाके फोडून आतिषबाजी करत साजरा करण्यात आला। अनेक वर्षापासून मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा, अंतरवालीमध्ये घडलेल्या घटनेमध्ये जे चुकीचे गुन्हे दाखल झाले ते माघार घ्यावेत आणि सगळ्या सोयऱ्यावरती जे अडलेलं मराठा समाजाचं आरक्षण होतं ते मनोजदादा जरांगेच्या रूपानं मुंबईतल्या मोर्चानं आज पूर्ण झालेला आहे। सकल मराठा समाज आज महाराष्ट्रभर प्रत्येकाच्या घरी दिवाळी साजरी करते आहे, कारण मनोजदादा जरांगे सारखा एक इमानदार नेता मराठा आरक्षणाच्या चळवळीला मिळाला आणि खऱ्या अर्थानं मराठ्यांच्या पदरात मराठ्यांनी केलेला संघर्ष त्यांनी टाकलेला आहे। आज ही आमची लढाई खऱ्या अर्थानं आनंदात साजरी होतीये। महाराष्ट्रातल्या सगळ्या गरीब मराठा समाजाच्या घराघरांमध्ये आज दिवाळी साजरी होताना तुम्हाला पाहायला मिळेल। मनोजदादा जरांगेच्या रूपानं मिळालेलं हे आरक्षणाचं सोनं आमचे सगळे लेकरं करतील आणि शिक्षण असेल, नोकऱ्या असेल आणि ज्यांनी राजकीय आरक्षणाला विरोध केला ते राजकीय आरक्षण सुद्धा यांना घोडे लावून आम्ही घेतलेलं आहे। हे एकदा सिद्ध मनोजदादा जरांगेच्या रूपाने या महाराष्ट्राला केलेलं आहे। मी सगळ्यांचं सकल मराठा समाज वसमतच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सगळ्या सकल मराठा समाजाला विनंती करतो की आज घराघरात आपल्या दिवाळी साजरी व्हावी ही माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आज सर्व मराठी बांधवांच्या घरात दिवाळी साजरी होईल असं आपले मराठी समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी आपल्या जीवाचं रान करून आज मराठी समाजाला हक्क मिळवून दिलेला आहे। तरीही सर्व मराठी बांधवांनी आज आपल्या घरी दिवाळी साजरी करावी व जरांगे पाटलांना जे लढा केला आहे त्यांनी आपल्यासाठी जे बलिदान दिले त्याचा जल्लोष व आनंद साजरा करून आपल्या घरी दिवाळी साजरी करावी एवढंच म्हणून मी थांबतो। गेल्या 7 महिन्यापासून मनोजदादा जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारलं होतं। अनेक वर्षापासून अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे पाटील, विनायकराव मेटे, काकासाहेब यांनी नदीमध्ये उडी घेतली, अनेक हुतात्मे झाले आणि या हुतात्म्याचा या ठिकाणी याच्यानंतर जरांगे दादांनी हे आंदोलन समर्थपणे त्या ठिकाणी पुढे नेलं आणि या आंदोलनाला आज यश आलेलं आहे। प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास झाला, पांडवाला सुद्धा वनवास झाला आणि या मराठ्यांना 70 वर्ष वनवास आज संपलेला आहे आणि आज आमच्या मराठ्यांची खऱ्या अर्थाने दिवाळी होणार आहे। आज आमचा आनंद आहे। मी सर्व समाजांना या महाराष्ट्रातल्या 18 आलुते 12 बलुते आणि मुस्लिम समाजांनी सगळ्यांनी आम्हाला या समाजाला पाठिंबा दिला। सगळ्या समाजांनी काही खरजुले कुत्रे राहतात त्यांच्या पुरावर पाय देऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत। म्हणून एक मराठा